श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 15 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. त्याचबरोबर अधिक महिन्याची या दिवशी समाप्ती होणार आहे. तर म्हणूनच आपल्याला हा यंदाचा एक अतिशय अत्यंत दुर्मिळ आणि महासंयोग येणारा दिवस मानला जातो. म्हणजेच अधिक मास सोमवती अमावस्या. तब्बल अनेक वर्षानंतर म्हणजेच 20 वर्षानंतर हा अधिक मास आणि सोमवारच्या अमावस्येचा हा पवित्र असा संयोग जुळून आलेला आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि देवादिदेव महादेव त्याचबरोबर गुरु दत्तात्रेय यांची त्रिगुणात्मक पूजा आपल्याला लाभलेली आहे. म्हणूनच आपल्याला अशा या अतिशय अत्यंत पवित्र दिवशी काही महत्वाच्या दिवशी गोष्टी आवर्जून करायच्या असतात. त्याचबरोबर काही चुका ह्या आपल्याला टाळायच्या देखील असतात. मुख्य म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी पितृदोष आणि दारिद्र्य मुक्तीसाठी कोणते उपाय कोणते विशेष उपाय सांगितले आहे. त्याचबरोबर भगवान दत्तात्रेयांनी आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावण्याचा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगितला गेला आहे. हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ही देखील आपल्याला ओवाळून टाकायची आहे. आता ही कोणती वस्तू असणार आहे, दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा, आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा नदी तीरावरती जाऊन स्नान करा. शक्य नसेल तर मग घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. आता ह्या वस्तू कोणत्या टाकायच्या आहे, कशा पद्धतीने टाकायच्या आहे, याविषयीचाही डिटेल्स मध्ये माहिती असलेला व्हिडिओ मी आपल्या चॅनल वरती शेअर केलेला आहे. ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा. तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद आणि काळे तीळ टाकायचे आहे. अजून देखील आपल्याला काही वस्तू या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना आपल्याला मनामध्ये नामस्मरण करायचं आहे. एखाद्या मंत्राचं जप करायचं आहे. म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर महादेव हा मंत्र तुम्ही पठण करू शकता. या दिवशी आवर्जून आपल्याला थोडा वेळ का होईना मौन पाळायचं आहे. मौन पाळल्या गेल्यास 1000 गोदानांचा पुण्य लाभ मिळतो असे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळ वृक्षाला 108 प्रदक्षिणा घालावी. त्याचप्रमाणे घरच्या तुळशीला प्रदक्षिणा घालून तुपाचा दिवा लावावा, धूप लावावा. यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. हा दिवस अधिक महिन्याचा शेवटचा टप्पा असल्यामुळे या दिवशी गरजू गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, त्याचप्रमाणे 33 दिव्यांचं दान करावं. तसेच 33 धोंडे किंवा 33 वस्तूंचं दान देण्याला अतिशय अत्यंत खास विशेष महत्व आहे. जितके महत्व उपायाला नाही तितकेच महत्व या दिवशी काय टाळावे यालाही आहे. अमावस्येच्या दिवशी न कळत केलेल्या चुकांमुळे घरात दोष निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी ह्या कटाक्षाने टाळायच्या आहे. या दिवशी घरात किंवा बाहेर कुणाशीही आपल्याला वाद घालायचा नाही.
विशेष करून घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांचा अपमान करू नका, अन्यथा पितर आपल्यावरती संतप्त होतात. अमावस्येच्या दिवशी घरात मांसाहार, दारू किंवा कांदा लसण युक्त तामसिक भोजन पूर्णपणे टाळावं. सात्विक आहार घरामध्ये घ्यावा. या दिवशी घर किंवा मुख्य प्रवेशद्वार अस्वच्छ ठेवू नका. मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा किंवा चपलांचा, बुटांचा पसारा नसावा, कारण याच काळात माता लक्ष्मी आणि पितरांचे आगमन होते. शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी केस कापणे, नखे काढणे, दाढी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. बघा, आपल्याला सर्वात महत्वाच्या भागांकडे, ते म्हणजे गुरु दत्त महाराजांच्या परंपरेनुसार आणि दत्त संप्रदायानुसार अमावस्येच्या दिवशी पितृदोष आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी खास करून कोणते विशेष सेवा उपाय सांगितले गेले आहेत. अमावस्या ही तिथी पितरांशी जोडलेली असते आणि अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते. ज्याचा पत्रिकेत पितृदोष आहे किंवा घरात सतत वादविवाद, भांडणे आहे, आजारपण असतात, त्यांनी अमावस्येला भगवान दत्तात्रय मंत्रांचा या कमीत कमी आपल्याला 3 माळी 11 माळी जप करायचा आहे किंवा मग 308 वेळा किंवा शक्य तितका जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण हा जप इतरांना गती देतो आणि त्यांचे कृपा आशीर्वाद मिळून देत असतो. दत्त महाराजांचे निवासस्थान असलेल्या औदुंबर वृक्षाला या दिवशी कच्चा धागा आपल्याला, दूध आपल्याला अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे आणि या झाडाला मनोभावे पिवळं चंदन, अष्टगंध, हळदी, कुंकू, अखंड अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा लावून आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि प्रदक्षिणा करायची आहे. यामुळे घरातील आर्थिक टंचाई, गरिबी जी आहे तर ती दूर होते. यानंतर दत्त महाराजांचे वाहन असलेल्या श्वानाला म्हणजेच कुत्र्याला या दिवशी मोहरीचं तेल लावलेली भाकरी किंवा पोळी खायला द्यावी. यामुळे राहू, केतू आणि शनीचे दोष शांत होतात. आपली जी काही रखडलेली कामं आहेत तर ती देखील हळूहळू मार्गी लागतात. संध्याकाळच्या वेळी घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून पितरांच्या नावाने गाईच्या गोवरीवरती तूप आणि गुळाचा आपल्याला धूप द्यायचा आहे. यामुळे दत्त महाराजांच्या कृपेने पितृलोकांतील आत्म्याला तृप्तता मिळते आणि अधिक मासाची सोमवती अमावस्या ही अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच प्रभावशाली मानली जाते. या दिवशी तुम्ही जितके उपाय कराल, जितकी सेवा कराल ना, त्याचं तुम्हाला कितीतरी अधिक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असते. या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवांचं विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे. तसेच तुम्हाला 1 वेळा पितृ अष्टक तुम्हाला घरामध्ये आवर्जून पठण करायचं आहे. यामुळे पितृदोष दूर होण्यासाठी पितरांच्या नावाने दिवा अर्पण करायचा आहे. या सर्व गोष्टी सोबतच एक अतिशय अत्यंत महत्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. बघा, प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांच्या अभ्यासात, नोकरीत खूप प्रगती व्हावी, 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळावा, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, समस्या ज्या आहेत तर ते दूर व्हावे. तर त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही कशा पद्धतीने करायचा आहे बघा, कारण की प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, मुलांची प्रगती व्हावी. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी अभ्यासामध्ये, करिअरमध्ये आणि नोकरीमध्ये प्रगती करावी. जर तुमची मुलं अभ्यासात कुठेतरी मागे पडत असेल, नोकरीत त्यांना मनासारखं यश मिळत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल, सतत अडचणी, अडथळे येत असतील, तर तुमच्यासाठी हा जो उपाय आहे तर हा खूप अतिशय अत्यंत मोलाचा ठरणार आहे. कारण आज आपण बघणार आहोत की सोमवती अमावस्येला प्रत्येकाने मुलांसाठी एक अतिशय प्रभावी हा तांदूळाचा उपाय करायचा आहे. खूप छान व प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, त्याचप्रमाणे सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य मिळेल. लहानातील लहान मुलांसाठी, मुलींसाठी ते मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. जर मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नजर दोष होत असेल, तर जर मुलं खूप चिडचिड, हट्टीपणा, रागराग करत असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. मुलं खूप अभ्यास करताय परंतु त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये,
अशा ज्या काही अनेक समस्या असतात त्या सर्व समस्यासाठी हा अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। या तांदूळापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे। आता हा भात मात्र शिजवत असताना त्यामध्ये चुकून देखील आपल्याला मीठ घालायचं नाही किंवा तेल टाकायचं नाही। आपल्याला साधा अळणी भात जो आहे तर तो शिजवायचा आहे। यानंतर आता तुमच्या घरामध्ये जर एक मुलगा असेल तर तुम्हाला थोडेच तांदूळ शिजवायचे आहे। जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा उतारा करायचा आहे। यासाठी तुम्हाला दोन मुलांच्या हिशोबाने तांदूळाचा भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे। म्हणजे 2 वाट्या होतील इतकं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे आणि हा भात तुम्हाला 2 वाटीमध्ये काढायचा आहे। याचे 2 भाग करायचे आहे, वेगवेगळे ठेवायचे आहे। एकाच प्लेटमध्ये भात काढायचा, पण हा भात परत तुम्हाला घरामध्ये जर उरला तर यूज करायचा नाही, म्हणजे कुणीही चुकून देखील खायचा नाही। त्यामुळे थोडासाच भात तुम्हाला शिजवायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे। त्यावरती तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती आपण लावतो, धूप लावतो, तर थोडीशी रक्षा असते, राख असते, तर ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे। अगदी किंचित काहीतरी ठेवायचे आहे। एक लिंबू तुम्हाला यावरती ठेवायचा आहे। एक फूल असलेली लवंग ठेवायची आहे। त्याचप्रमाणे एक काळी मिरी मसाल्यामधली ती देखील ठेवायची आहे। आपल्याला हा उतारा जो आहे तर तो तयार करायचा आहे। यानंतर आता मुलांना आपल्याला आसनावरती बसवायचं आहे। पाटावरती बसवा किंवा आसनावरती बसवा। संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही 5 वाजल्यापासून ते रात्री अगदी 9:30 पर्यंत हा उपाय करू शकता। बघा, तुम्हाला जर ज्या वेळेमध्ये टाइम भेटत असेल ना त्या वेळेला तुम्हाला या अमावास्येला हा उपाय करू शकता। चालेल, काही हरकत नाही। आता हा उतारा तुम्हाला मुलांना पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आहे। चुकून देखील आपल्याला दक्षिणेकडे मुलांचं तोंड होईल किंवा आपलं तोंड होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि हा उतारा उतरवत असताना माझ्या मुलांना जी काही नजर दोष लागलेले आहेत तर ते सर्व निघून गेलेले आहे। त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, करिअरमध्ये, व्यवसायामध्ये खूप प्रगती होत आहे। त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी, दुःख राहिलेलं नाहीये, सर्व दूर झालेलं आहे। तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जे काय आहे तर ते सविस्तर बोलायचं आहे। त्यानंतर हा उतारा घेऊन घराच्या बाहेर यायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या ठिकाणी जिथे कुठे पशु पक्षी येतील त्या झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून पशु पक्षी, कीटक, मुंग्या ज्या आहेत तर ते खाऊन जातील। त्यामुळे शक्यतो करून तुम्ही सकाळी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही। सकाळी तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। 12 ते 12:30 ची वेळ सोडून तुम्ही या दुपारनंतर मग करू शकता। परत तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपासून रात्री 9:30 पर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। बघा, त्यानंतर सकाळी शक्य झाला तर सकाळीच करण्याचा प्रयत्न करा, नाही झालं तर मग अशा वेळी तुम्ही संध्याकाळी करा। कुणाचा हात पाय वगैरे पडणार नाही। कुणाला आपण जो काय उतारा केलेला आहे तो टाकलेला आहे तर त्यावरती त्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। एखाद्या रोडच्या कडेला किंवा झाडाखाली ठेवा, जेणेकरून कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही। हा उतारा ठेवल्यानंतर घरी यायचं आहे। घरी येताना मात्र आपल्याला मागे वळून बघायचं नाही आणि ज्या वेळेस आपण हा उतारा नेऊन ठेवतोय ना त्यावेळी देखील आपल्याला मागे वळून बघायचं नाही। घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ तोंड, हातपाय धुवायचे आहे, चूळ भरायची आहे। यानंतर घरामध्ये आपल्याला उजवा पाय टाकून प्रवेश करायचा आहे। परत आपल्याला आपल्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा साधा सोपा उपाय जो आहे तर या सोमवती अमावास्येला प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे, कारण की ही सोमवती अमावस्या खूप मोठी मानली जाते। हा उपाय जर तुम्ही केला तर याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो होईल। त्याचप्रमाणे एक दिवा सुद्धा तुम्हाला या दिवशी लावायचा आहे। तर काय करायचं, एक मातीची पंती घ्यायची। तुम्हाला दिव्याचा उपाय करायचा असेल तर फक्त तुम्ही दिव्याचा करू शकता किंवा मग तांदूळाचा करायचा असेल तर तांदूळाचा करू देऊ शकता किंवा दोन्ही करायचे असेल तर दोन्ही देखील तुम्ही करू शकता। बघा, एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये एक मातीची पंती ठेवायची, त्यामध्ये तुम्हाला लांब वात जी आहे तर ती टाकायची। दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे, देवघरामध्ये ठेवायचा आणि
तुम्हाला स्वामींचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानताय ना त्या गुरूंचं स्मरण करू शकता किंवा दत्त महाराजांचं स्मरण करू शकता किंवा सर्वात सोपा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी दुःख संकटे आहेत तर ते दूर होऊ देत, मुलांची माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि या तिने खूप छान सोपे आणि हे दोन्ही उपाय आहेत तर तुम्हाला जर जमत असेल तर आवर्जून करा। व हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये घालायचा आहे। दिवा जोपर्यंत दिवा तुम्हाला देवाजवळच ते लावून ठेवायचा आहे। दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवत राहू द्या। ज्यावेळी या दिव्यामध्ये हे काळे तीळ आणि वात शिल्लक राहील तर यामधली वात आणि काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता। कारण की ही अमावस्या जी आहे तर ती अमावस्या खूप मोठी आणि तितकीच प्रभावी मानली जाते। त्याचबरोबर या दिवशी आपण म्हणतो अमावस्या तिथी वाईट आहे, बरेच जण या अमावस्या तिथीला घाबरत देखील असतात, भीत असतात, परंतु असं काही नाही, तुमचं देखील बरोबर आहे। कारण की या दिवशी जितकी ही सेवेसाठी उपायांसाठी महत्वाची मानली जाते ना तितकीच या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर ह्या देखील खूप प्रमाणामध्ये केल्या जातात। तर म्हणूनच आपल्याला या दिवशी थोडं सांभाळून राहायचं आहे। या दिवशी कुणाच्याही घरचा आपल्याला परान्न किंवा कोणी काही वस्तू खाण्यासाठी दिल्या तर त्या चुकून देखील आपल्याला खायच्या नाहीये। अशा पद्धतीने आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी दिव्याचा उपाय करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी तांदुळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।